मला माहिती आहे की आजच्या या व्हिडिओला काही अर्थ उरत नाही, कारण की शिवजयंती झालेली आहे. प्रत्येक गोष्ट ही ट्रेंडवरती चालत असते. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा व्हिडिओ मी 19 तारखेला म्हणजे जयंतीच्या दिवशी संध्याकाळी बनवलेला होता. ज्या कोणी सो कॉल्ड मराठी मावळ्यांना हे माहीत नसेल की या वर्षीची शिवजयंती ही बलिदान मासमध्ये येते. ज्या कोणाला बलिदान मास म्हणजे काय माहीत नाही ना, त्यांनी कमेंटमध्ये एकदा विचारा की बलिदान मास म्हणजे काय. त्यांना अख्खा महाराष्ट्र सांगेल की बलिदान मास म्हणजे काय असतो. 1 महिना माझ्या राजाचा हाल केलेले होते, त्या सगळा हाल आम्ही बलिदान मास म्हणून पाळत असतो. काय काय शंभू भक्त नॉनव्हेज सोडा, पायात चप्पल आणि डोक्यांमध्ये केसही ठेवत नाहीत. इतक्या कडक पद्धतीने बलिदान मास पाळत असतात. परंतु अशा वेळेमध्ये शिवजयंती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये DJ फटाक्यांमध्ये साजरी करणं कितपत योग्य होतं. बलिदान मास हा एका प्रकारचा सूतक म्हणून पाळला जात असतं आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. यावर्षीची शिवजयंती त्याच पद्धतीने आपण पाळू शकलो असतो की अख्ख्या महाराष्ट्रानं बलिदान मास पाळायला पाहिजे होता. पण असं न होता तिकडे जे DJ बीजे लावून जी शिवजयंती साजरी करण्यात आली ही कितपत योग्य होती. मला असं वाटतं की हे सगळं चुकीचं होतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या पेजला भले फॉलो नाही केला तरी चालेल, पण कमीत कमी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, रिपोस्ट करा आणि आपलं मत मला नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.